सामाजिक भावनेनं इंगळे प्रतिष्ठानचे कार्य सुरू असून विविध धार्मिक सण उत्सवामध्ये विविध कार्यक्रम राबवून आपली संस्कृती जोपासण्याचं काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जात आहे। इतर धर्मियांच्या सण उत्सवात सहभागी होऊन प्रतिष्ठानच्या माध्यमातून धार्मिक ऐक्याचं दर्शन देखील घडतंय। विविध सामाजिक उपक्रमातून गरजूंना आधार देण्याचं इंगळे प्रतिष्ठानचं कार्य प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी केलंय। शहर सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या इंगळे प्रतिष्ठानच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचं अनावरण तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे आणि अशोक इंगळे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकी इंगळे, संजय इंगळे, पप्पू पाटील, राजेंद्र इंगळे, किशोर सोनोने, कृष्णा इंगळे, राहुल बत्तीन, निलेश खंडेलवाल, सचिन चव्हाण, सुनील भोसले, निखिल ओगले, सादिक शेख, अक्षय रसाळ, मतीन शेख, संतोष आडांगळे, निखिल कोल्हे, प्रवीण कांबळे, गणेश शिंपी, तेजस भिंगारे, आकाश सरोदे, जय इंगळे, प्रथमेश दुस्सा यांसह इंगळे प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकी इंगळे यांनी सांगितलं की दरवर्षी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिनदर्शिका छापून त्याचं मोफत घरोघरी, दुकानं आणि कार्यालयात वाटप केलं जातं। प्रतिष्ठानचे सुरू असलेल्या सामाजिक कार्याची माहिती आणि छायाचित्र देखील या दिनदर्शिकेत प्रकाशित करण्यात आलेलं असून सामाजिक कार्यातून सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती या प्रतिष्ठानशी जोडला गेला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। सर्वप्रथम मी सर्व नगरवासियांना इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने नवीन वर्षाची शुभेच्छा देतो। आज उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षानिमित्त इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा करण्यात येत आहे। उपस्थित असलेले सगळे मान्यवर अशोक बाबूराव इंगळे असतील, रणसुंबे साहेब असतील व इतर मंडळी, भोसले मामा असतील, लोखंडे मामा असतील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येत आहे। दरवर्षी इंगळे प्रतिष्ठान आगळं वेगळं उपक्रम राबवतो व सामाजिक कामं करतं व गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी धावून येतं। इंगळे प्रतिष्ठान हे सर्व जनतेसाठी काम करण्यात सक्रिय आहे व सर्वांना मी परत एकदा नवीन वर्षांच्या शुभेच्छा देतो। मी PSI सचिन रणशेवरे, तोफखाना पोलीस स्टेशन। आज इथे इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने नवीन वर्षानिमित्त नवीन वर्षाच्या कॅलेंडरचं अनावरण करण्यासाठी मला इथे आमंत्रित केलं होतं। इंगळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकीभाऊ इंगळे यांनी मला इथे कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि इंगळे प्रतिष्ठान दरवर्षी नेहमीच सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असतं आणि त्यांच्या वतीने या नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे आज अनावरण करण्यात आलेले आहेत। तर इंगळे प्रतिष्ठानला मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। नवीन वर्षानिमित्त अहमदनगर शहरातील सर्व नगरवासियांना परत एकदा बोला। नवीन वर्षाच्या नगरवासियांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। प्रतिष्ठानच्या वतीने माननीय विकी इंगळे यांच्या पुढाकाराने कॅलेंडरचं प्रकाशन आज या ठिकाणी करण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांनी एक असं उपक्रम केलेलं आहे की ज्या ठिकाणी कॅलेंडरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्येक समाजाशी कसं जुळून राहिलं पाहिजे, प्रत्येक समाजाच्या सुखदुःखात त्यांच्या कार्यक्रमामध्ये समभाव कसा आपल्याला दाखवता येईल त्यांचे छायाचित्रीकरण सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी लावलेले आहे। आणि एक युवा तरुण कार्यकर्त्यांनी असं काम करणं म्हणजे मोठे सुद्धा ठिकाणी जिथं समाजाचा तेढ असतो त्या ठिकाणी मिटला जातो आणि त्यांच्या लक्षात येतं की हिंदू मुस्लिम मानव या वाटामध्ये सगळे एकीने आहेत। विकी इंगळे एक उत्तम उदाहरण आहे जे की ते आज तरुण कार्यकर्ते म्हणून आणि सर्व जाती धर्माचे परिवाराचे मित्रांसोबत ते जुळून असतात। त्यांच्या सुखदुःखात असेल, मोहरम असेल, गणपती असेल, नवरात्र असेल, बाबासाहेबांची जयंती असेल, तसंच लवजींची जयंती असेल, असे अनेक वेगवेगळ्या समाजाच्या जयंतीमध्ये त्यांची उपस्थिती सहकार्य लाभलेलं असतं। तिने जे प्रकाशन सोहळा केलेला त्यांच्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि तसंच नवीन वर्षाची सुद्धा त्यांना त्यांच्या परिवाराला मी माझ्याकडून शुभेच्छा देतो।